आपल्या राज्यात एक असं ठिकाण आहे जिथे 4 दिशांमधून येणारे रेल्वे मार्ग एकमेकांना छेदतात आणि डायमंडच्या आकाराचं क्रॉसिंग तयार करतात. तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्र भाग 107वा. आणि आज मी बोलतोय नागपूरच्या डायमंड क्रॉसिंगबद्दल. डायमंड क्रॉसिंग ही रेल्वे मार्गाची एक अशी रचना आहे जिथे 4 रेल्वे ट्रॅक्स एकमेकांना छेदतात आणि डायमंडच्या आकाराचं जंक्शन तयार करतात. नागपूरमधलं हे क्रॉसिंग भारतातलं एकमेव आहे जिथे पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशांमधून येणाऱ्या ट्रेन एकाच ठिकाणी भेटतात. या ठिकाणी ट्रेन एकमेकांना टक्कर न होता सुरक्षितपणे प्रवास करतात, जे रेल्वेच्या अचूक नियोजनाचं उदाहरण आहे. पूर्वेकडून हावडा, राऊरकेला, रायपूर मार्गे गोंदियाकडून येणारा ट्रॅक, पश्चिमेकडून मुंबईकडनं येणारा ट्रॅक, उत्तरेकडून दिल्लीकडून येणारा ट्रॅक, तर दक्षिणेकडून दक्षिण भारताकडून येणारा ट्रॅक, असे 4 ट्रॅक इथे क्रॉस होतात. या 4ही मार्गांवरील ट्रेन या क्रॉसिंगवरनं जातात. कधी कधी तर एकाच वेळी इथे 2 रेल्वे येतात, पण अत्यंत काळजीपूर्वक नियोजनामुळे इथे कधीही अपघात होत नाहीत. या क्रॉसिंगची रचना इतकी अवघड आहे की त्याचं नियोजन आणि त्याची देखभाल करणं हे रेल्वे इंजिनियर्ससाठीही मोठं आव्हान असतं. तरीही त्यांनी हे आव्हान यशस्वीपणे पेललंय. धनाबाद आणि जुन्या एर्नाकुलम टर्मिनस इथंही डायमंड क्रॉसिंग सारखी रचना होती, पण ती आता बंद झाली आहे. त्यामुळे नागपूरचं डायमंड क्रॉसिंग हे देशातलं एकमेव आहे. तुम्ही या क्रॉसिंग दरम्यान कधी प्रवास केलाय का? केला असेल तर कमेंट करून नक्की कळवा.